राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आज पक्षाचा जाहीरनामा जो आहे तो आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जाहीरनाम्याला घोषणापत्र असं घोषणापत्र म्हणून हे संपूर्ण पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध केलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास मोठं असं हे पुस्तक आहे। काल महायुतीने आपल्या प्रचाराचा शुभारंभ जो आहे तो कोल्हापुरातून केलेला होता। कोल्हापुरामध्ये माता अंबाबाईचं दर्शन जे आहे तिन्ही महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी घेतलं आणि त्यानंतर एक भव्य दिव्य सभा महायुतीची कोल्हापुरात झाली आणि त्यानंतर संपूर्ण प्रचाराचा नारळ जो आहे तो महायुतीकडनं वाढण्यात आलेला होता। त्या संपूर्ण प्रचाराच्या सभेमध्ये महायुतीकडनं 10 आश्वासनं जी आहेत ती देण्यात आलेली आहेत। आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10 आश्वासनं जी आहेत ती महायुतीने ठेवलेली होती। त्या आश्वासनांमध्ये खरं तर आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी 1500 रुपयांची थेट डीबीटी मार्फत महिलांच्या अकाउंटमध्ये येणारी जे पैशांची योजना आहे त्यामध्ये वाढ करून ती 2100 रुपयांपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची योजना जी आहे ती त्या 10 आश्वासनांमध्ये आखण्यात आलेली होती। आणि त्याचसोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांना मदत असेल, पीक विम्याच्या संदर्भातली मदत असेल, याहून अनेक जी आश्वासनं जी आहेत ती महायुतीकडनं कालच्या सभेमध्ये देण्यात आलेली होती। आणि त्यानंतर थेट आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आपलं घोषणापत्र जे आहे ते काढण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या संपूर्ण घोषणापत्राची आपण संपूर्ण घोषणापत्र पाहिलं तर हे या घोषणापत्रामध्ये शेतकरी असेल, महिला असेल, त्याचसोबतच मजूर असतील, या सगळ्यांच्या संदर्भातले उल्लेख जे आहेत या संपूर्ण घोषणापत्रात केलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वीज बिलात जवळपास 30% कपात हे जे आश्वासन आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं देण्यात आलेलं आहे। आणि त्याचसोबतच महायुतीकडनं काल याच संपूर्ण आश्वासन जे आहे ती 10 आश्वासनांमध्ये देण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचसोबतच धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये सानुग्रह निधी जो आहे मदत जी आहे ती देण्याचं त्यांनी घोषणापत्रात सांगितलं। त्याचसोबत सरकार स्थापनेनंतर 100 दिवसाचा नवा महाराष्ट्राचा दृष्टिकोन काय असणार आहे या सगळ्यांचा जो काही प्लॅन जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि त्याचसोबतच महायुतीकडनं सत्ता आल्यानंतर आखला जाणार असल्याची माहिती जी आहे ती या घोषणापत्रात दिलेली आहे। त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आतापर्यंत जवळपास आपण पाहिलं तर 50हून अधिक उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्या प्रत्येक उमेदवाराचं आपण पाहिलं गेलं तर या सगळ्या उमेदवार जे आहेत अर्थात सिन्नरमधनं माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांच्या संपूर्ण सिन्नर या मतदारसंघामध्ये कोणकोणती विकास कामं ती करणार आहेत आणि कोणकोणती आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत या सगळ्यांच्या संदर्भातली माहिती जी आहे ती या संपूर्ण घोषणापत्राच्या पुस्तिकेत जी आहे ती देण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। त्याचसोबत नितीन पवार हे कळवणचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि उमेदवार आहेत। ते त्यांच्या मतदारसंघात कोणती विकास कामं करणार आहेत आणि ती कोणती घोषणा होणार आहे त्या सगळ्या संदर्भातली माहिती या पुस्तिकेत दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। वेगवेगळे उमेदवार आहेत। प्रतापराव पाटील चिखलीकर जे नांदेडचे भाजपचे खासदार होते त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला होता आणि ते आता लोहा कंधार या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। आणि त्यांनी देखील लोहा कंधारमध्ये कोणकोणती विकास कामं करणार अथवा कोणकोणती आश्वासनं जनतेला देणार त्या सगळ्या संदर्भातलं पुस्तकात त्यांनी या म्हटलेलं आहे। खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे घोषणापत्र जे आहे ते लॉन्च करण्यात आलं। या घोषणापत्राचं लॉन्चिंग जे आहे ते बारामतीमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी बारामतीमधनं केली तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातून अर्थात गोंदियामधून त्यांनी संपूर्ण या पुस्तकाचं जे आहे घोषणापत्राचं जे आहे ते लॉन्चिंग केलेलं आहे। आणि सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी या पुस्तिकेचं लॉन्चिंग जे आहे ते मुंबईतून केलेलं आहे। खरं तर या 3 प्रमुख नेत्यांकडनं घोषणापत्राचं लॉन्चिंग जे आहे ते आज केलेलं आहे। परंतु महायुतीमध्ये अनेक ठिकाणी जी आहे ती मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती होणार आहे आता हे समोर स्पष्ट झालेलं आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं श्रीरामपूर असेल, त्याचसोबत वरुड मोर्शी असेल,
त्याचसोबतच बीडमधला आष्टी मतदारसंघ असेल, पुरंदर असेल, भोर असेल, या पाचही मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवार जो आहे तो देण्यात आलेला आहे। परंतु या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातच महायुतीतल्या जे इतर पक्ष आहे, अर्थात भाजप असेल किंवा शिवसेना असेल, या पक्षाने देखील आता उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची डोकेदुखी आगामी काही काळात वाढणार आहे का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण की वरुड मोर्शीमधनं देवेंद्र भुयार यांच्या विरोधात राजू यावलकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर बीड आष्टीमधनं बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। त्याचसोबतच श्रीरामपूरमधनं लहू कानडे जे माजी आमदार आहेत, त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला होता, त्यांच्या विरोधात देखील भाजपने उमेदवार दिलेला आहे। त्याचसोबत पुरंदर तालुक्यातून संभाजी झेंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे शिवतारे हे देखील उभे आहेत। त्यामुळे महायुतीमधल्या अनेक विधानसभेच्या जागांवरती अधिकृत पक्षाचेच 2 उमेदवार जे आहेत ते आता उभे राहिलेले आहेत। त्यामुळे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत उमेदवारी किती जागांवरती आहे या सगळ्या संदर्भातचं बोलणं टाळलेलं आहे। आगामी 1-2 दिवसात अधिकृत उमेदवार किती असणार या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देतील असं त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे। परंतु मोठी घोषणापत्र जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज छापण्यात आलेली आहेत। या संपूर्ण घोषणापत्रामध्ये अनेक आश्वासनं, वादे जे आहेत ते राज्यातल्या जनतेला करण्यात आलेली आहे। आणि त्याचसोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आता 1500 रुपये थेट महिलांच्या खात्यात डीबीटी मार्फत टाकले जातात, त्या योजनेवरतीच अर्थ खात्याकडनं सातत्याने चिंता वर्तवली जाते की ही योजना पुढे ठेवायची असेल तर राज्यावरती मोठा आर्थिक बोजा जो आहे तो आगामी येणाऱ्या काळात पडणार आहे असं सातत्याने अर्थ खातं जे आहे ते नमूद करत असतं। परंतु तरी देखील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यात ठेवून फ्रीबीज अर्थात मोफत मिळणाऱ्या योजना ज्या आहेत त्या राजकीय पक्षांनी आपल्या संपूर्ण घोषणापत्रांमध्ये घेतलेल्या असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं हा अनेक पानी जो घोषणापत्र जो आहे तो आता प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यामुळे जर सत्तेत महायुती पुन्हा आली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा महायुती असेल यांच्याकडनं देण्यात आलेली आश्वासनं जी आहेत ती पाळण्यात येणार का की योजना बंद होणार हे देखील आगामी काळात पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय वंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।